अतिशय चांगलं आयोजन, चांगली मॅनेजमेंट, चांगलं नियोजन, खूप सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. या जय बजरंग पालनापडाच्या मैदानावरती सुरू होणारा मॅच रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोडी गवळीपाडा वर्सेस आई भवानी ब्राह्मणगाव या दोन संघादरम्यान होईल. पंचांचा इशारा, पहिल्या डावाला सुरुवात, पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा इशारा आलेला आहे. जयेंद्र वागे सरांचा पहिलाच बॉल, कट करण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल डी झोन मध्ये आणि या दोन धावा डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या दोन धावाने अकाउंट ओपन झालेलं आहे. स्ट्राईक एंडला आकाश, नॉन स्ट्राईक एंडला साईनाथ याला आपण पाहतोय. तर विशाल लाखात बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. षटकातील दुसरा बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. आता मात्र चेंडूला सोडून दिलेला ऑप्शनच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा आला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल, पोहोचली जाईल 3 या आकड्यावरती. धावसंख्या 3. विशाल लाखात हा बॉलर. एक बॉल मध्ये एकंदरीत 3 धावा त्याने खर्च केलेला आहेत. आता मात्र चांगला कमबॅक करावा लागेल, कारण समोरचा संघ देखील चांगला संघ आहे. या असोसिएशन मधला नामांकित संघ आहे. चांगली कामगिरी करावी लागेल. आता मात्र चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. पॉवर प्लेचा षटक आहे, त्यामध्ये चांगली बॉलिंग करावी लागेल बॉलर विशाल याला. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. 4 धावा त्याने एकंदरीत खर्च केलेला आहेत. प्रत्येक बॉल मागे 2 धावा खर्च करतो हा बॉलर विशाल लाखात. षटकातील तिसरा बॉल असेल. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. सबमरीन चेंडूच्या हाताने केलेली आहे बॉलर विशाल याने. चांगला कमबॅक, सुरेख वापसी या बॉलरची आपण पाहिली. या बॉलवरती चांगला बॉलर आहे या संघाचा. नक्कीच चांगल्या बॉलिंग करावं लागेल. षटकातील पुढील बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. एकदा मात्र कंप्लीट. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचाच फायदा उचललेला दोन्ही बॅटरने आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. चांगली फलंदाजी, चांगल्या प्रकारे यस नो अँड वेटचा वापर, चांगला रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटरच्या माध्यमातून आपण पाहतोय. एका बाजूला आहे आकाश, त्याच्या सोबतीनं असेल साईनाथ. चांगली बॅटिंग करावी लागेल या 2 बॅटरना. चांगल्या प्रकारे धावांची उभारणी करावी लागेल. समोरच्या संघाला नक्कीच 50 ते 60 च्या पलीकडे धावसंख्येचा टार्गेट द्यायचा असेल तर. आता मात्र सुरेख फटका, परंतु तितका चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होणार नाहीये. चेंडू जाईल 6 धावन करता षटकार. अरे चल सजना सासरवाडी तुझी लांबची. अरे चल सजना सासरवाडी पवार. अतिशय सुंदर फटका, ओव्हर पिच चेंडूच्या हाताने केली होती. त्या चेंडूला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह करतोय बॅटर साईनाथ. अजून एक चांगला फटका, चेंडू जाईल इनफिल्डच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावन करता चौकार. मग तुला दारू वाटून द्यायची काय गरज होती का? मला दारू पिया वाटत आहे ना. धन्यवाद. तर अतिशय सुंदर फटका या मागील 2 बॉल वरती एक्झिक्यूट केलेला आहे बॅटर साईनाथ याने. विशाल लाखात हा बॉलर बॅटरच्या रेंज मध्ये चेंडू टाकतोय आणि नक्कीच भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये एकंदरीत 16 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. षटक संपलेला पहिलं. संघाची धावसंख्या 16 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र न्यू बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. किरण गुरोडा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. हा देखील एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. चांगला कमबॅक करावे लागेल. अनुभवी बॉलर आहे या संघाचा. लेजंड क्रिकेटर आहेत. त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारची बॉलिंग केली जाईल यात आपण पाहणार आहोत या दुसऱ्या ओव्हरमध्ये. षटकातील पहिला बॉल. आता मात्र हाफ ट्रॅकर बॉल, चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक रोहित सुंदर झेल. फलंदाज बाद होईल तो म्हणजे आकाश. बॅक टू द पवेलियन गॉन.
हिरवा सडका शोभन त्यावर झुमका बिंदी हूँ बेस ना लाली हूँ बेस दिस हूँ बेस मी नच हूँ बेस फोटो काढ माझा फोटो काढ दिस मी बेस माझा फोटो काढ माझा फोटो काढ कोणा दिस मी बेस माझा धन्यवाद फोटो डीजे. आपल्याकडे भरपूर वेळ कमी आहे. नक्कीच विनंती असेल दोन्ही संघांना घाई करायची आहे. प्लीज वेळेबद्दल सहकार्य करा. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता बॅटर आकाश याचा, परंतु तो झेल देऊन तंबूत परततोय. आपल्या संघाकरता त्याने 3 धावा बनवलेल्या आहेत. 3 धावा करून तो तंबूत परतला गेला. त्याच्या जाग्यावरती अर्जुन आलेला आहे. अर्जुन वळवी न्यू बॅटर एंटर होईल. मैदानाच्या आतमध्ये चांगला बॅटर आहे. सेन्सिबल बॅटिंग करावी लागेल. नक्कीच याचा मागील काही इतिहास आपण जर पाहिला तर नक्कीच मेरिटमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न तो करतोय. चांगले फटके त्याच्याकडे आहेत. षटकातील दुसरा बॉल असेल. आता मात्र काय घडलेलं आहे. बॅटची एज आणि फलंदाज बाद. अर्जुन गेला. विकेट डाऊन. जाऊ काय शेतावर हिरवे रानावर तुमचे ते दगडावर शेताचे बांधावर मामाचे तेलावर काय कुंजेचे डॅमवर चल पोरी काढ मी फोटो तुझा घेऊन तुझा फोटो मी शोभल तसा चल. अतिशय सुंदर बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. किरण गुरोडा यांच्या माध्यमातून मागील 2 बॉलवरती लागोपाठ 2 विकेट त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत. एक्सपिरियन्स नक्कीच त्यांच्याकडे आहे. भरपूर चांगल्या प्रकारे बॉलिंग करताना दिसतोय. या दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी हॅट्रिकच्या मार्गावरती आहे. पाहावं लागेल हॅट्रिक कंप्लीट करेल का हा बॉलर किरण गुरोडा. नक्कीच चांगला बॉलर आहे या संघाचा. आता मात्र नवीन बॅटर इंटर झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहणार आहोत रोहित कोम इंटर होईल. अपकमिंग यंगस्टर यंग टॅलेंट. पाहावं लागेल या बॅटरच्या माध्यमातून किती धावा बनवण्याचा प्रयत्न तो करेल आपल्या संघाकरता. आता मात्र जर पाहिलं तर नक्कीच चांगले बॅटिंग करावी लागेल, कारण 2 विकेट लवकर बाद झालेले आहेत या संघाचे आणि 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. आता मात्र कुठे ना कुठे स्वैर मारा करतोय बॉलर किरण. मागील 3 बॉलमध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी केल्यानंतर आता मात्र एक्स्ट्राच्या रूपाने धाव मात्र तो खर्च करतोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. फुलटॉस बॉल हवेमध्ये. चेंडू खाली राजू. सुंदर झेल. फलंदाज बाद. तो म्हणजे साईनाथ. गॉन. आता मात्र आणखीन एक विकेट डाऊन झालेला आहे. जो महत्वाचा बॅटर होता साईनाथ, तो आता मात्र तंबूच्या आश्रयाला निघून गेलेला आहे. चांगली बॅटिंग त्याने केली. एकंदरीत 12 धावा त्याने बनवलेल्या आहेत. 12 धावांची महत्वपूर्ण बॅटिंग त्याने केली आणि तो झेल देऊन तंबूत परतला गेला. त्याच्या जाग्यावर न्यू बॅटर इंटर झालेला आहे. निलेश धिंडा इंटर होईल. स्ट्रायकिंग एंडला असेल किरण गुरोडा हा बॉलर. नक्कीच चांगल्या प्रकारे बॉलिंग तो करतोय. या दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग, चांगले एफर्ट. नेक्स्ट बॉल असेल. आता मात्र चेंडूला पुश केला. चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त एक सिंगल धाव मिळाली जाईल दोन्ही बॅटरला. 1 धावेने संघाची धावसंख्या 19 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 19 धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्येला लगाम लावलेला आहे बॉलर किरण याने. आता मात्र शेवटचा बॉल असेल या षटकातील. किरण तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. यावेळेस चांगला फटका चेंडू झाला ऑनसाइडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण सुरू आहे. फेकी फलंदाज बाद. सुनने का गाना किरिस्का सुनाई का दिल ना दिया दिल ना लिया दिल ना दिया दिल ना लिया बोलो ना का किया ले बेटा ये दुनिया
धन्यवाद डीजे. तर नक्कीच चांगलं कामगिरी राहिलेली आहे किरण्याच्या माध्यमातून. 2 षटके समाप्त झालेले आहेत. संघाची धावसंख्या 19 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र रोशन गवळी हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. तर न्यू बॅटर अजय वळवी एंटर झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 19 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. भरपूर चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली या बॉलरने. आता मात्र रोशन बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. षटकातील पहिला बॉल असेल. राईट आर्म राऊंड विकेट सज्ज होईल. चेंडूला कट केलेला चेंडू जाईल डीप पकडता पॉईंटच्या दिशेने. चेंडू बॅकअप होईल. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. फटका मात्र चांगला होता. ऑफसाईडच्या दिशेने खेचला होता बॅटर. निलेशच्या माध्यमातून आता मात्र सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. चेंडू जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर? तर यस, चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरिता चौकार. धन्यवाद डीजे. या प्रकारे बॅटिंग जर केली तर नक्की चांगल्या प्रकारे धावा बनवू शकतोय आई भवानी ब्राह्मणगाव संघ. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 25 वर पोहोचली गेलेली आहे. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता बॅटरने. आता मात्र काय घडलेलं आहे? काय इशारा येईल पंचांचा? वाईट बॉलचा इशारा आलेला आहे आणि बाईचा देखील इशारा आलेला आहे. म्हणजेच 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील या बॉलवरती. आणि 1 फॉर दी ओव्हरची ताकीद वॉर्निंग दिलेली आहे पंचांच्या माध्यमातून या बॉलरला. धावसंख्या 28 धावा. यावेळेस फलंदाज बाद. तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. गोम तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. गोम तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. त्या वसईच्या नाक्यावरी होरी भेट म्हणा रविवारी. धन्यवाद डीजे. त्याला विनंती असेल, घाई करायची आहे, बॅटरला विनंती असेल लवकरात लवकर बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या, कारण भरपूर उशीर झालेला आहे आजच्या दिवसाकरता. वेळेला महत्व द्या. संघाची धावसंख्या धावफलकावर लागले गेलेले आहे. एकंदरीत 28 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. रोशन याला आपण पाहतोय बॉलिंग करत असताना. आता मात्र त्याने विकेट प्राप्त केलेली आहे. या बॉलवरती कॉन्फिडन्स लेवल थोडासा हाय झाला असेल या बॉलरचा. आता मात्र सुरेख कमबॅक केलेला आहे या बॉलरने या बॉलवरती. तर न्यू बॅटर इंटर झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये ब्राह्मणगाव संघाच्या माध्यमातून. निलेश आलेला आहे न्यू बॅटर. स्ट्राइक एंडला असेल यावेळेस. सुंदर एस्टिरक्षण विकेट किपरच्या विकेटच्या मागे. चेंडू जाईल. आता मात्र डॉट. सुरेख गोलंदाजी अफलातून कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय बॉलर रोशन गवळी. षटकातील पुढील बॉल असेल. आता मात्र पायांचा भेद घेणारा चेंडू होता. अपील केलेला आहे आउट, परंतु पंच यावेळी सहमत होताना दिसत नाहीयेत. पंचाच्या समोर बॉलर आला होता, तिथूनच अपील केली होती आणि हे 1 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 29 वर या वेळेला पोहोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल बाकी असेल या तिसऱ्या षटकातील. शेवटचा बॉल बाकी असेल.
यावेळेस सुंदर फटका चेंडूला आडव्या बॅटने खेळलेला चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. राजू आहे त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण परंतु फेकी खराब. बॅकअप होईल आणि काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. आणि या 3 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 3 धावाने संघाची धावसंख्या 32 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 32 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. पाहावं लागेल कोणता नवीन गोलंदाज गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तोपर्यंत जाऊया डीजे यांच्याकडे. ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर गीत. कम ऑन डीजे. तुम्हाला जागा काय माझी काय कल्पना मिळेल येऊ दे बघा तुमची बताव धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल लॉफ्ट टाउन ड्राईव्ह. चेंडूच्या खाली किरण सुंदर झेल आणि फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. तर नक्कीच विनंती असेल बॅटर लगेच पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करतोय बॉलर भाविक उंबरसाडा. सुरेख बॉलिंग आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. किरणाच्या माध्यमातून शेवटपर्यंत नजर ठेवली बॉलवरती आणि नंतर लगेच हा कॅच त्याने मात्र कंप्लीट केलेला आहे. आणखीन एक विकेट डाऊन ब्राह्मणगाव संघाची. तर न्यू बॅटर प्रवेश वळवी आलेला आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल. भरपूर विकेट डाऊन झालेले आहेत या संघाचे. भाविक तयार. षटकातील दुसरा बॉल असेल. फुलटॉस बॉल. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त फलंदाज बाद. धन्यवाद विजय. तर नक्कीच यावेळेला 2 बॉलवरती 2 विकेट प्राप्त करतोय. हिट विकेट आलेला आहे. हिट विकेट स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालेला आहे. तर भाविक हा बॉलर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. तर नवीन बॅटर सदानंद वळवी एंटर झालेले आहेत. भाविक उंबरसाडा 2 चेंडू टाकून झालेले आहेत. षटकातील तिसरा बॉल असेल. बॅटर सदानंद करता हा बॉलर. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. अपटमच्या खूपच बाहेर. चेंडूच्या हाताळणी वाईट बॉलचा इशारा आलेला. पंचांचा 51 धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 33 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 33 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अजून सुद्धा 4 बॉलचा खेळ बाकी असेल या ओव्हरमध्ये. भाविक यावेळेस सुंदर चेंडूच्या हाताळणी. चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. डिक्लरेशन झोन आहे त्या ठिकाणी आणि या 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 35 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 35 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. भाविक हा बॉलर आपण जर पाहिलं तर नक्कीच चांगल्या प्रकारे बॉलिंग करताना दिसत आहे. इकॉनॉमिकली चांगल्या प्रकारे बॉलिंग करतोय. भरपूर वेग त्याच्याकडे आहे. चांगली क्षमता चांगली ॲबिलिटी चांगली गुणवत्ता त्याच्याकडे आहे. आता मात्र सुरेख चेंडूच्या हाताळणी. चेंडू जाईल डॉट. चांगला कमबॅक चांगल्या प्रकारे गोलंदाजी चांगला बॉलिंग करताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. भाविक उंबरसाडा हा बॉलर त्याच्याकडे भरपूर चांगल्या प्रकारे क्षमता आहे. नक्कीच
त्यांचे वरिष्ठ खेळाडू नक्कीच त्याला चांगल्या प्रकारे सहकार्य करत असतात. आता मात्र काय घडलेलं आहे, विकेट किपर चुकी करतोय. एकदा मात्र यावेळेला कंप्लीट केली जाईल. 22चा इशारा आलेला आहे पंचांचा. मिळेल एक अवांतर धाव. एकने टीमची टोटल 36 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 36 ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. भाविक उंबरसाडा 4 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. यावेळी सुंदर फटका चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू साईल लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट. फलंदाज बाद होईल. धन्यवाद डीजे. यानंतर होणारा सामना असेल श्री मुंडे आई स्पोर्ट्स काजूपाडा वर्सेस आई दुधाई स्पोर्ट्स चिंचोडी आसुरेडीपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार आपण या टॉस करण्याकरता आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. काजूपाडा संघाचा कर्णधार, त्यानंतर चिंचोडी आसुरेडीपाडा संघाचा कर्णधार आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला, काजूपाडा संघाचा कर्णधार आपण देखील या. आता आपण टॉस करणार आहोत. चला, राकेश दत्ता गोवारी यांना आपण विनंती करूया, त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल या मॅचचा टॉस. श्री मुंडे स्पोर्ट्स काजूपाडावर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ब्राह्मणगाव संघाला विनंती असेल. भरपूर उशिराने स्पर्धा आज मात्र चालू झाली, परंतु या मॅचचा नक्कीच अशा प्रकारे निर्णय येईल आता आपण पाहणार आहोत. दोन संघ आहेत मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. आई भवानी ब्राह्मणगाव वर्सेस रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोडी गवलीपाडा हा मॅच मात्र चालू आहे. स्ट्राइक एंडला बॅटर प्रशांत, तर नॉन एंडला राजू करमाडा. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर असेल अजय वळवी. दुसऱ्या डावाला सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. षटकातील पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेटने डाऊन द लेग साइड. चेंडूची हाताळणी. वाईड बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा. एक अवंतर धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. 38 धावांचं लक्ष्य आहे. 38 धावांचा पाठलाग करण्याकरता 2 बॅटर दाखल झालेले आहेत. स्ट्राइक इनला प्रशांत यांना आपण पाहणार आहोत. अजय तयार. षटकातील पहिला बॉल असेल. यावेळेस बॅटची चेंडू साईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा मात्र डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 2 धावाने अकाउंट ओपन झालेलं आहे बॅटर प्रशांत गवली यांचं. संघाची धावसंख्या पोहोचवते 3 या आकड्यावरती. धावसंख्या 3 धावा. धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. चांगली बॉलिंग करावी लागेल अजय याला. कामी खूपच कमी धावा या डिफेंड करायच्या आहेत. आता मात्र जागेवरूनच कटण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू साईल या वेळेला डॉट. सुरेख चेंडूची हाताळणी केलेली आहे. बॅटरच्या रेंज पासून चेंडू दूर ठेवला होता बॉलर अजय याने आणि तो यावेळेस नक्कीच यशस्वी होतोय या बॉलवरती. षटकातील नेक्स्ट बॉल टाकण्याकरता सज्ज होईल. यावेळेस चेंडूला ड्राईव्ह केलाय चेंडू साईल अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होईल मिडॉनच्या दिशेने.
फेकी होईल. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावाने सांघिक धावसंख्या 5 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 5 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. सावध आणि संत गतीने सुरुवात करतात 2 बॅटर. चांगली बॅटिंग करावी लागेल. अजय थेयार नेक्स्ट बॉल. यावेळेस सुंदर फटका लॉफ्टेड आउट ड्राईव्ह. चेंडू जाईल डिपेक्स्ट कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांत करता चौकार. धन्यवाद. बॅटरच्या रेंज मध्ये चेंडू टाकला होता आणि काय जबरदस्त एफर्टलेस फटका एक्झिक्यूट केलेला आहे बॅटर प्रशांत याने. क्लास इज परमनंट, फॉर्म इज टेम्पररी. नक्कीच हे त्याने दाखवून दिलेलं आहे. चांगली बॅटिंग प्रशांतच्या माध्यमातून होताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चेंडू जाईल डिक्लरेशन झोन मध्ये. 2 धावा मात्र डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 2 धावाने संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 11 धावा धावफलकावर आता मात्र लागल्या गेलेल्या आहेत. भरपूर धावा खर्च करतोय बॉलर अजय वळवी. नक्कीच चांगला कमबॅक करावे लागेल. चांगला विकेट टू विकेट लाईन टू लाईन बॉलिंग करावी लागेल. सुरेख फटका. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांत करता आलेला आहे हा महत्वाचा चौकार. धन्यवाद धन्यवाद. तर वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. दुपारचं सत्र आपण पाहतोय. नक्कीच चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले गेलेले आहे. नवीन गोलंदाज अर्जुन वल्वी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. त्याच्या विपक्षामध्ये बॅटर असे स्ट्राईक एंडला राजू करमाडा याला आपण पाहणार आहोत. मागील ओव्हरमध्ये जर पाहिलं तर नक्कीच चांगली बॅटिंग केली बॅटर प्रशांत याने. त्याच्या माध्यमातून 2 चौकार पाहायला मिळाले. त्यानंतर ट्रेन वेला 2 धावा त्यांनी कंप्लीट केलेल्या आहेत. चांगली बॅटिंग त्यांनी केली पहिल्या ओव्हरमध्ये. आता आपण राजू याचा शो पाहणार आहोत. नक्कीच राजू करमाडा देखील एक चांगला विस्फोटक बॅटर आहे. KPL मध्ये त्याने चांगली कामगिरी केलेली आहे. आता मात्र कट करण्याचा प्रयत्न अपील केलेला आउट. बॅटची एज फलंदाज बाद. कट करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा परंतु बॅटची एज लागून सरळ चेंडू निघून गेला होता विकेट किपरच्या हातामध्ये. पहिली विकेट डाऊन. पहिली सफलता मिळालेली आहे बॉलर अर्जुन याला. अर्जुन हा बॉलर नक्कीच चांगली सुरुवात करताना दिसतोय. विकेट त्याला प्राप्त झालेली आहे. चांगला कॉन्फिडन्स लेवल हाय झाला असेल या बॉलरचा. आता मात्र न्यू बॅटर एंटर झालेला आहे विशाल लाखात. न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंडला असेल अर्जुन वळवी. राईट आर्म ओव्हर द विकेटने दुसरा बॉल. आफ्टर बॉल चेंडूला दिशा दिलेला चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. सुंदर क्षेत्ररक्षण सुरेख बॅकअप. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळाली जाईल या बॉलवरती. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 16 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. अर्जुन हा वळवी 2 चेंडू त्याने टाकलेले आहेत. 2 बॉलमध्ये एकंदरीत 1 धाव त्याने खर्च केलेली आहे. 1 विकेट त्याने प्राप्त केलेली आहे. षटकातील तिसरा बॉल. यामुळे सुंदर फटका चेंडू जाईल पॉइंटच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण सुरेख फेकी. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 17 वर आता मात्र पोहोचली गेलेली आहे. 17चा खतरा नक्कीच उद्भवेल की काय पाहणं गरजेचं आहे. बॉलर अर्जुन वळवी चांगला कमबॅक केलेला आहे. मागील ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च झाल्या होत्या.
अजय याच्या माध्यमातून. आता मात्र सुरेख कमबॅक त्यांनी करून दिलेले आहे आपल्या संघाकरता. यावेळेला चेंडूला ड्राईव्ह केला, चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. एक धाव मात्र मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. आता मात्र जर पाहिलं तर नक्कीच मोठे फटके येताना दिसत नाहीयेत. धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय बॉलर अर्जुन वळविक. सुपर बॉलिंग, मॅग्निफिसेंट बॉलिंग बाय अर्जुन वळविक. ज्याप्रमाणे कौरवांचं पराभव केला होता अर्जुन याने, आता मात्र काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका, चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. संघाची धावसंख्या 22. षटकातील शेवटचा बॉल असेल. यावेळेस डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला फक्त आणि फक्त पुश केलेला आहे, जेंडर पुश. परंतु क्षेत्ररक्षण खराब, त्याचाच फायदा उचलला दोन्ही बॅटरने आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावाने टीमची टोटल 24 वर पोहोचले गेलेले आहे. आता मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल आणि 2 ओव्हरमध्ये पाहावं लागेल किती धावांची गरज. बारा बॉल 14 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. साईनाथ नडगे हा बॉलर बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. आता मात्र जर पाहिलं तर नक्कीच प्रत्येक षटकामागे 7 धावांची सरासरी अद्यावत करावी लागेल. रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोडी गवलीपाडा या संघाला साईनाथ नडगे आता मात्र जिद्दीने प्रयत्न करावे लागेल, जबाबदारीने बॉलिंग करावी लागेल. चांगला विकेट, चांगला लाईनमध्ये नक्कीच लाईन टू लाईन, विकेट टू विकेट बॉलिंग मात्र करावी लागेल. कारण आता मात्र खूपच कमी धावा या डिफेंड करायच्या आहेत 12 बॉलमध्ये ब्राह्मणगाव या संघाला. यावेळेस सुरेख चेंडूच्या हाताळणी, चेंडू पडला तर खाली राहिला, चेंडू सरळ विसावला गेला. विकेट किपरच्या हातामध्ये सुरेख सुरुवात. नक्कीच या प्रकारची बॉलिंग जर केली तर समोरच्या संघाला रोखता येईल. आता मात्र षटकातील दुसरा बॉल असेल. साईनाथ नडगे हाफ ट्रॅकर बॉल, चेंडूला फोर्स केलाय, चेंडू जाईल मिड ऑफ मध्ये. फिल्डर आहे त्या ठिकाणी, सुंदर क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी. फक्त एक सिंगल धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 25 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. आपण पाहतोय धावसंख्या 25 धावा. साईनाथ नडगे याला आता मात्र मॅजिकल बॉलिंग करावी लागेल. समोरच्या संघाविरुद्ध नक्कीच गेम प्लॅनिंग मध्ये बदल करावा लागेल. आता मात्र चेंडूला डिगआउट केलाय, चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. एकदा मात्र कम्प्लीट फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर थ्रो, 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करतायत आई भवानी ब्राह्मणगाव संघाचे खेळाडू. या ओव्हरमध्ये नक्कीच चांगली कामगिरी त्यांची राहिलेली आहे. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. षटकातील 4था बॉल असेल. साईनाथ तयार, राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र सुरेख चेंडूच्या हाताळणी, अगदी जर पाहिलं तर ब्रह्मास्त्र हाताळलं होतं, परंतु ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडूची हाताळणी केलेली आहे बॉलरने आणि रिव्ह्यूची मागणी केलेली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने. या वेळेला जर पाहिलं तर अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलेलं आहे आई भवानी ब्राह्मणगाव या संघाने. आणि आता आपण पाहणार आहोत तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून काय निर्णय येईल. अगदी चांगली पंचगिरी डिसिजन दिलेला वाईड पंचांनी. चला वाईट बॉल असेल आणि रिव्ह्यू मात्र गमावलेला आहे आई भवानी ब्राह्मणगाव या संघाने. संघाची धावसंख्या 27 या घरामध्ये पोचले गेलेले आहे. धावसंख्या 27 धावा. यावेळेला जर पाहिलं तर मागील 3 बॉलमध्ये चांगल्या प्रकारे बॉलिंग केल्यानंतर आता मात्र मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव खर्च करतोय बॉलर साईनाथ नडगे.
यावेळेस यस डेड बॉलचा इशारा. रनअप मध्ये मिस्टेक. प्रेशर आता मात्र वाढलेला आहे बॉलिंग टीम वरती. यावेळेस हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षण. सुंदर झेल. फलंदाज बाद. धन्यवाद. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आलेल्या तमाम मान्यवर व्यक्ती, त्यानंतर खेळाडू आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या आई महामाई चषकामध्ये. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि जे प्रेक्षक VTCL लाईव्ह या चॅनलद्वारे यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले असतील त्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आता मात्र न्यू बॅटर रोहन गवळी आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. रोहन गवळी हा बॅटर स्ट्रायकिंग एंडला असेल, तर बॉलर असेल साईनाथ नडगे. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. साईनाथ अप्रतिम कामगिरी करतोय या ओव्हरमध्ये. धावसंख्येला पूर्ण विराम त्याने लावलेला आहे. आता मात्र या ओव्हरचा नक्कीच 2 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल. चला घाई करायची आहे. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय ब्राह्मणगाव या संघाला, परंतु वेळ जातोय आमचा, याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. चला घाई करा प्लीज. साईनाथ तयार. बॅटर रोहन साडे. यावेळेस सुंदर फटका. बॉलला हॅमर्ड केलाय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद. धन्यवाद. संघाची धावसंख्या 27 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. आणखीन एक विकेट डाऊन झालेला आहे. रोहाना बॅटर बाद झालेला आहे. मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न त्याचा होता, परंतु एलिमिनेशन त्याला प्राप्त झालं नव्हतं. सात बॉलचा खेळ बाकी असेल आणि आता आपण पाहणार आहोत किती धावांची गरज असेल. 11 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोडी गवळीपाडा या संघाला. तर न्यू बॅटर किरण गुरोडा आलेला आहे. यावेळेला जर पाहिलं तर नक्कीच प्रेशरमध्ये येताना दिसतोय. बॅटिंग करणारा संघ अजून सुद्धा भरपूर धावांची गरज आहे. किरण गुरोडा हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. साईनाथ नडगे षटकातील शेवटचा बॉल असेल. यावेळेस शरीराचा भेद घेणारा चेंडू होता. चेंडू जाईल मिडऑफच्या दिशेने. लेग बायचा इशारा आलेला आहे पंचांचा. संघाची धावसंख्या 28 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि आता मात्र बॅटला लागून चेंडू ट्रॅव्हल झाला होता. संघाची धावसंख्या 28 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 10 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोडी गवळीपाडा या संघाला. 6 मध्ये 10 बनवायचे आहेत. प्रेशर क्रिएट झालेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीम ओव्हरती, कारण तिसऱ्या ओव्हरमध्ये अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे साईनाथ या बॉलरने. भरपूर कमी धावा त्याने खर्च केलेल्या आहेत आणि 1 विकेटला 2 विकेटला प्राप्त झालेल्या आहेत. आता मात्र नवीन गोलंदाज आकाश वळवी आलेला आहे. आकाश वळवी हा बॉलर स्लॉग ओव्हरच्या षटक हाताळण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. आकाश वळवी या बॉलरला 10 धावा डिफेंड कराव्या लागतील सामना जिंकायचा असेल ब्राह्मणगाव या संघाला, तर नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. आता मात्र मॅच अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघांना समान संधी आहेत हा सामना जिंकण्याकरता. स्ट्राईक एंडला किरण याला आपण पाहणार आहोत. एक्सपिरियन्स अँड लेजंड क्रिकेटर या संघातील किरण असेल स्ट्रायकिंग एंडला असेल
आकाश वळवी. षटकातील पहिला बॉल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. विकेट किपर चुकी करतोय आणि नो बॉलचा इशारा. धन्यवाद विजय. चला विनंती असेल बॅटर प्लीज आपण घाई करा. 4 बॉलचा खेळ बाकी आणि 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोळी या संघाला. आता मात्र यावेळेस दोन्ही संघ अडचणीत सापडलेले आहेत आणि या दोन संघांच्या माध्यमातून पाहावं लागेल कोणता संघ पुढे येईल. आकाश वळवी हा बॉलर तर न्यू बॅटर पवन गवळी आलेला आहे. 9 स्ट्राईक एंडला असेल. स्ट्राईक एंडला प्रशांत गवळी असेल जो सलामीला आलेला बॅटर होता. चांगली बॅटिंग तो करतो. त्याच्या माध्यमातून 3 चौकार आपण पाहिले. चांगली बॅटिंग करताना दिसतोय. संघाचा तारणहार त्याला बनावं लागेल. आकाश यावेळेस हलक्या तरी चेंडूला पुश केला. चेंडू जाईल मिडावच्या दिशेने आणि काय घडलेलं आहे. यस पंचांनी नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे रनआउट साठी. बॅटर सेफ आहे किंवा बॅटर आउट आहे हे आता आपण पाहणार आहोत तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. नक्कीच एक चिकी सिंगल. यस फलंदाज बाद आणि आपण जर नक्कीच चांगली बॉलिंग चांगली फिल्डिंग ब्राह्मणगाव संघाच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये देखील राहिले गेलेले आहे. नाट्यमय स्थितीमध्ये मॅच आता मात्र येऊन राहिलेला आहे. प्रशांत हा बॅटर बाद होईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये चांगली बॅटिंग त्याने केली आपल्या संघाकरता. तर न्यू बॅटर त्याच्या जागेवर आलेला आहे रोशन गवळी. तीन बॉलचा खेळ बाकी आणि 5 धावांची गरज. तीन मध्ये 5 ची गरज. नवीन फलंदाज यावेळेस सुंदर चेंडूची हाताळणी. चेंडूचा येईल डॉट. आता मात्र 2 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 5 धावांची गरज सामना जिंकण्याकरता रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोळी या संघाला. नक्कीच चांगला फटका. एक मोठा फटका मारावा लागेल. बॅटरला संधी आहे हिरो बनण्याची. कोण करेल ही कामगिरी. बॉलर करेल की मग बॅटर करेल. सुंदर फटका ऑन साइडच्या दिशेने. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल. फलंदाज बाद. लोवर फुल टॉस चेंडूच्या हाताने केली होती बॉलर आकाश याने. ऑन साइडला मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता पवन याचा परंतु थोडासा फटका अपुरा राहिला. एफर्ट मात्र त्याने लावले होते परंतु 1 बॉलचा खेळ बाकी आणि 5 धावांची गरज. एफर्ट मात्र त्याने लावले होते परंतु एलिमिनेशन प्राप्त झालं नव्हतं या स्ट्रोक वरती. तर न्यू बॅटर जयदीप गवळी आलेला आहे. उंचपुरा असा बॅटर नक्कीच मजबूत देह यष्टीचा बॅटर आहे. त्याला आता मात्र ही कामगिरी करावी लागेल. ना भूतो ना भविष्यती. 1 बॉलचा खेळ बाकी असेल. 5 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. कोण करेल ही चमकदार कामगिरी आपण पाहणार आहोत. आकाश तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना सुरेख बॉलिंग त्याच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल. बॉलर ड्राईव्ह केलाय. चेंडू जाईल मिड ऑफ मध्ये आणि हा सामना जिंकलेला आहे आई भवानी ब्राह्मणगाव या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन ब्राह्मणगाव संघ अँड हार्ड लक रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोडी गवळीपाडा
गवलीपडा संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, चांगला खेळ त्याने प्रदर्शित केला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय. चला, मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो साईनाथ नडगे, आपण या. साईनाथ नडगे बॅटिंग करत असताना त्याच्या माध्यमातून एक षटकार, एक चौकार, एक वेळा डबल धाव त्याने कंप्लीट केली. एकंदरीत 12 धावा त्याने बनवलेल्या आहेत. त्यानंतर बॉलिंग करत असताना एकंदरीत 4 धावा त्याने खर्च केलेले आहेत आणि 2 विकेट त्याने प्राप्त केलेले आहे. परफेक्ट ऑलराऊंडर आहे या संघाचा मिस्टर साईनाथ नडगे. आपण यायचं आहे. चला, क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या. भरपूर